ठाणे शहर में लागू किए गए अत्याधुनिक एआई और एटीएस कैमरा सिस्टम का असर अब साफ नजर आने लगा है। 1 तारीख से यह सिस्टम शुरू किया गया था और अब 10 तारीख के बाद जब यह जानकारी सार्वजनिक हुई तब से नियम भंग की घटनाओं में उल्लेखनीय कमी आई है। वॉइस एआई आधारित कैमरों की सहायता से ट्रैफिक नियमों का उल्लंघन करने वालों की तुरंत पहचान हो रही है। विशेष रूप से बिना हेलमेट वाहन चलाने के मामले में भारी गिरावट दर्ज की गई। अब ऐसे मामलों को ढूंढने में भी समय लग रहा है क्योंकि लोग अधिक सतर्क और जागरूक हो चुके हैं। प्रशासन का कहना है कि जनजागृति अच्छी तरह से फैल चुकी है और नागरिक नियमों का पालन करने लगे हैं, जिससे सड़क सुरक्षा भी बेहतर हुई है। 1 तारखेपासून त्या सिस्टीम्स बसवलेल्या आहेत। त्याच्यानंतर 10 तारखेला आपल्या मार्फतीने सगळ्यांपर्यंत आपण गेलो होतो की आपण या ठिकाणी ITMS आणि AI तंत्रज्ञानाचे जे आहे ते आपण कॅमेरेज आहेत ते त्या ठिकाणी बसवलेले आहेत वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करण्यासाठी। तर त्या ठिकाणी जो सुरुवातीला जे चलांचा जो रेट होता किंवा जे आपल्याला अलर्ट्स जे जनरेट होत होते त्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी होत आलं। म्हणजे जर आपण आता विदाउट हेल्मेटचं बघण्यात आलं तर विदाउट हेल्मेट बऱ्यापैकी ड्रास्टिकली कमी झालेत। म्हणजे 10 तारखेपासून लोकांमध्ये जनजागरण झाल्यानंतर आता खूप बारकाईने बघायला लागतं, शोधायला लागतं तर विदाउट हेल्मेट मिळतं, नाही तर विदाउट हेल्मेट नच्या बरोबर त्या ठिकाणी आपल्याला आता हे झालं। म्हणजे लोकांमध्ये जनजागरण झालेलं आहे, लोकांमध्ये मेसेज चांगला गेलेला आहे की आपण इथे हेल्मेट घालावं। सर एकंदरीत 100% कारण आता कॅमेराज डायरेक्ट जनरेट करणार, कॅमेराज डायरेक्ट इमेज जनरेट करणार आणि त्या प्रोसेस आपण ह्यूमन इंटरफेसनी करणार आहोत। याच्यामुळे जो जंक्शनवरचा वाद होता की नहीं वो पीला ही था, नहीं हीरा नहीं था, हरा नहीं था, लाल नहीं था और मैं ऐसे निकल के आ गया और असा जो काय प्रकार होता तो सगळा थांबला जाईल आणि जो वादविवादाचा जो प्रश्न होता तो त्या ठिकाणी कट ऑफ होईल। सर आतापर्यंत किती वाहन चालकांवरती हे जे चलन आहेत ते जनरेट झालेले आहेत आणि किती जणांनी हे फाईन भरलेले? आतापर्यंत जवळपास 6,900 च्या दरम्यान चलान जनरेट झालेले आहेत। त्यापैकी 210 लोकांनी आतापर्यंत चलान्स भरलेले आहेत। सर पुढे असे एआय कॅमेरे बसवण्यात येणार आहे का ठाण्यामध्ये? पुढे आपल्याला ही फर्स्ट फेज होती, पहिलं जंक्शन होतं। आता याच्यानंतर सेकंड फेज मध्ये भिवंडी असेल, मुंब्रा असेल, नारपोली असेल, घोडबंदर रोड असेल, ठाणा सिटीमध्ये मूळ चौक असेल आणि मेन हायवेवर आपल्या असे 14 जंक्शन्स आपण निवडलेले आहेत की जे पुढच्या 15 दिवसात त्या ठिकाणी ते AI किंवा ITMS चे कॅमेरेज त्या ठिकाणी आपण बसवणार आहोत। ठाणेकरांना या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय नेमकं संदेश द्याल किंवा आवाहन कराल? ठाणेकरांना ह्याच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्याला जर ट्रॅफिक जॅम्स मधनं निघायचं असेल तर कृपा करून आपण यू फर्स्ट म्हणा, ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तू पहिले जा असं म्हणा। जास्तीत जास्त कमीत कमी कट्स ठेवा, नाही तर ज्याला प्रत्येकाला वाटतं तो आपल्या घरासमोर विनंती करून लगेच कट्स ओपन करतो। ते कट इलिगल जे कट्स आहेत ते कमी करण्यासाठी आपण विरोध करू नका आणि वाहतुकीचे नियम पाळा, तर आपण निश्चित या सर्व ट्रॅफिकच्या समस्येमधून बाहेर पडतो। सर नुकतीच लोक अदालत झाली, वाहतूक शाखेने अतिशय मोठ्या प्रमाणात यामध्ये लोक अदालतमध्ये नियमात जे काढलेले आहेत, निकाली काढलेले आहेत, कशा प्रकारे आहे काय त्याची? 13 तारखेची जी लोक अदालत झाली त्यामध्ये वाहतुकीचे जवळपास 10,000 केसेस निकाली निघलेले आहेत। त्याच्यातनं आपण शासन भरणा किंवा कोर्टात जो भरणा केलेला आहे तो 1,52,00,000 रुपयांचा महसूल आपण याच्यात कोर्टात जमा केलेला आहे।